नमस्कार. अगदी 7 प्रकारचे उन्हाळी वाळवण पदार्थ पाहणार आहोत. चला तर मग या एका वाटीला आपण रेशनचे तांदूळ 2 वाटी घेतलेला आहे. इथे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, पण जुना असावा तो आणि चिकट असावा. त्यानंतर 1 वाटी घेतलेला आहे गरा. आता आपण ही दोन्ही मिक्स करणार आहोत. आता यामध्ये पाणी घालायचं आणि स्वच्छ 2दा हे धुवून घ्यायचं. अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं. पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आणि रात्रभर आपण हे भिजत ठेवायचं. आता दुसऱ्या दिवशी पाहू शकता तांदूळ आणि गरा छान भिजलेला आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता आपण याचं बारीक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये यातलं मिश्रण घालायचं. आता हे मिश्रण घालताना अशा प्रकारे गाळून घ्यायचं. थोडंसं पाणी गेलं तरी चालेल, मात्र सर्व पाणी घालायचं नाही. अगदी थोडं पाणी घातलं तरी चालेल. अशा प्रकारे वाटून घ्यायचं. आता हे वाटलेलं एका भांड्यावरती अशा प्रकारे चाळण ठेवायची आणि हे चाळून घ्यायचं. अशा प्रकारे हे हलवलं ना खाली मिश्रण आपलं पडतं. अशा प्रकारे हे सर्व पीठ आपण अशा प्रकारेच करून घेणार आहोत. आता हे अशा प्रकारे सर्व आपण वाटून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. आता हे पुन्हा आपण झाकून ठेवायचं 1 दिवस. दुसऱ्या दिवशी पाहू शकता जे आपलं एक्स्ट्रा पाणी गेलेलं आहे ना वाटण करताना, ते वरती आलेलं आहे. ते मात्र पाणी काढून घ्यायचं. आता आपल्याला इथे चीक तयार झालेला आहे. आता हा चीक वापरून आपण रेसिपी पाहणार आहोत. आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हे छान पीठ आपलं भिजलेलं आहे. जितका वेळ तुम्ही तांदूळ भिजत ठेवाल त्याच्याही दुप्पट फास्ट आपलं हे पीठ फर्मेंटेड होतं. आता या पिठापासून आपण कुरडई पाहणार आहोत आणि होणारी कुरडई अगदी खमंग आणि खुसखुशीत होते. यामध्ये आपण पापड, खार किंवा सोडाही वापरणार नाही. आता पाणी 5 वाटी घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर आपण बेकिंग पावडर घातलेली आहे. आता आपण थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर जे मिश्रण म्हणजे चीक बनवला होता तो घालायचा आणि अशा प्रकारे लाटण्याने सतत हलवत राहायचं, जेणेकरून गुठळी होणार नाही. गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि अशा प्रकारे अगदी थोडं थोडं हे चीक घालून अशा प्रकारे लाटण्याने हलवत राहायचं. इथे लाटणं थांबवायचं नाही, सतत हलवत राहायचं, जेणेकरून ह्यामध्ये गाठी होणार नाहीत. आता हे शेवटचे जे राहिलेलं आहे ते मी अशा प्रकारे घालायचं आणि पुन्हा आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत आपलं हे पीठ शिजायला तयार होत नाही तोपर्यंत सतत हे हलवत राहायचं. दाखवल्याप्रमाणे थोडंसं मागे पुढे करायचं, जेणेकरून खाली पीठ लागत नाही. आता पाहू शकता आपलं आता हे पीठ थोडं थोडं शिजत आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. जर तुम्ही फास्ट केले तर खाली पीठ लागू शकतं. त्यामुळे मीडियम ठेवायची आणि जास्तही स्लो ठेवायची नाही. मीडियम ठेवून अशा प्रकारे आपण हे पीठ तयार करून घ्यायचं. आता आपलं हे पीठ थोडं थोडं घट्ट यायला चालू झालेलं आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. मागे पुढे करायचं. थोडंसं लाटणं वर खाली करायचं, जेणेकरून गुठळ्या अजिबात होत नाहीत. अशा प्रकारे आता पाहू शकता आपलं पीठ हे तयार होत आहे. अशा प्रकारे थोडंसं लाटणं हलवलं ना की यामध्ये अजिबात एकही गुठळी होत नाही. त्याचप्रमाणे अगदी खालीही लागत नाही आपलं पीठ. आता हे पीठ कसं शिजलं आहे याची तुम्हाला मी खूण सांगणार आहे. आता आपण अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं. पूर्ण आता पिठाचा आपला कलर चेंज झालेला आहे. पीठ आपलं आता शिजत आहे. आता आपण गॅसवरती तवा ठेवायचा आणि तव्यावरती हे पातेलं ठेवायचं आणि हे हलवत राहायचं. गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी वाढवायची, कारण आपला तवाही गरम झाला पाहिजे. अशा प्रकारे केलं ना की खाली आपलं मिश्रण लागत नाही आणि हे छान फुललं जातं. त्यामुळेच आपली कुरडई अगदी छान कुरकुरीत खमंग होते. आता आपण चेक करायचं पीठ शिजलं आहे की नाही. अशा प्रकारे मध्य ठिकाणी लाटणं
उभे करायचं. जर हे लाटणं पडलं की अजून कच्चं आहे समजायचं आणि अशा प्रकारे उभं राहिलं की समजायचं आपलं पीठ छान शिजलेलं आहे. आता हे झाकून ठेवायचं, एक वाफ काढू द्यायचं, गॅस बंद करायचा आणि नंतर अशा प्रकारे आपण हा कुरडईचा साचा घ्यायचा आणि चमच्याने आपण हे मिश्रण भरायचं. पाण्याचा वापर करू नका, जेवढा होता होईल पाण्याचा वापर कमी करा. चमच्याने भरलं तर अजिबात पाणी लागत नाही. आता आपण अशा प्रकारे कुरडई गाळून घ्यायची. अशा प्रकारे आपण सर्व कुरडई गाळून घ्यायची. अजिबात यामध्ये गाठ तयार होत नाही आणि अगदी करायला सोपी जाते. अगदी तुम्ही एकटीने जरी ह्या कुरडई केल्या तरी तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. अशा प्रकारे मी ह्या सर्व कुरडया घातलेल्या आहेत आणि आता आपण इथे पाहणार आहोत पातेलीला अजिबात खाली चिकटलेलं पीठ नाही. अशा प्रकारे अगदी वेस्टेजही गेलेलं नाही. अशा प्रकारे आपण हे पीठ शिजवलेलं आहे. 4-5 उन्हं दिल्यानंतर अशा प्रकारे आपली ही कुरडई छान वाळलेली आहे. अशी अगदी पातळ आपली ही कुरडई तयार झालेली आहे. हीच कुरडई अगदी चौपट पाचपट आपली ही फुलली जाते. पाहू शकता तेलामध्ये छान अशी आपली कुरडई फुललेली आहे. गॅसची फ्लेम आहे ती अगदी स्लो ठेवायची आणि कुरडई तळून घ्यायची. जर तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी जरी वाढवली आणि गरम तेलामध्ये कुरडई टाकली की अगदी कलर चेंज होतो. त्यामुळे गॅसची फ्लेम आहे ती अगदी स्लो ठेवायची आणि ह्या कुरडया तळून घ्यायच्या. पाहू शकता अगदी छान अशा आपल्या कुरडया फुललेल्या आहेत. कलरही पाहू शकता आणि खाताना अगदी खमंग खुसखुशीत लागतात. अशा प्रकारे आपली ही कुरडई तयार झालेली आहे. आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या पल्लवीज मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपण इथे साहित्यही दिलेलं आहे आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. आहोत सांडगे, काही ठिकाणी याला वडीही म्हणतात. अगदी 2 प्रकारचे आपण ही सांडगे आणि वडी पाहणार आहोत. अगदी 15 मिनिटात जरी एकटीने केले तरी चालतील अशा प्रकारचे आपण हे सांडगे वडी पाहणार आहोत. चला तर मग त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी चवाळा घेतलेला आहे, त्याचप्रमाणे अर्धी वाटी मसूर डाळ. इथे तुमच्या आवडीच्या किंवा अवेलेबल असतील त्या तुम्ही डाळी घेऊ शकता. त्याचप्रमाणे अर्धी वाटी इथे मूग हिरवा वाटाणा घेतलेला आहे, त्याचप्रमाणे 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे. आता यामध्ये पाणी घालून स्वच्छ 2दा धुवून घ्यायचं. आता ही मी डाळ रात्री भिजवलेली होती जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी ही सांडगे करण्यासाठी. जर 4 तास वेळ नसेल तर 4 तास जरी भिजत घातलं तरी चालेल. आता दुसऱ्या दिवशी पाहू शकता डाळ अगदी छान भिजलेली आहे. आता आपण ही डाळीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ नितळण्यासाठी ठेवायची. अशा प्रकारे तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा मोदक पात्राची जरी घेतलं तरी चालेल. अशा प्रकारे आपण डाळ ही सर्व घालायची आणि 15 मिनिटासाठी नितळण्यासाठी ठेवायची जेणेकरून पूर्ण पाणी यातून निघून जाईल. आता आपण वाटण तयार करणार आहोत. 15 मिनिटानंतर पाहू शकता डाळ अगदी कोरडी झालेली आहे. आता हे वाटण करताना मात्र पाणी वापरायचं नाही. अशा प्रकारे ही कोरडीच आपण वाटून घ्यायची आणि ही वाटत असताना थोडीशी मोठी म्हणजे दरदरी जरी वाटली तरी चालेल. अगदी गुलालासारखी बारीक करायची नाही तर अगदी थोडीशी दरदरी मोठी असायला पाहिजे. अशा प्रकारे आता आपण पाहू शकता हे वाटून घेतलेलं आहे. ते आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता आपण पुन्हा ही डाळ लावणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत 15 पाकळ्या लसूण आणि 2 चम्मच जिरे. आता अशा प्रकारे हे वाटून घ्यायचं. हेही वाटताना पाणी घालायचं नाही, कोरडंच वाटून घ्यायचं. अशा प्रकारे हे सर्व मिक्स करायचं. त्याचप्रमाणे इथे पुन्हा आपण मसाले वापरणार आहोत. हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट, ही कोल्हापुरी चटणी आहे ती मी 2 ते 3 चम्मच वापरत आहे. त्याचप्रमाणे 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धना पावडर, त्याचप्रमाणे 1 चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच हिंग. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं.
आता हे मिक्स करतानाही पाण्याचा वापर करायचा नाही, अशा प्रकारे हे मिक्स करून घे. त्याचप्रमाणे आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे अर्धी वाटी. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना मात्र थोडंसं हे अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे बीट करत राहायचं, जेणेकरून हे पीठ आहे ते थोडंसं फुललं जाईल. अशा प्रकारे आपण हे मिक्स करायचं. अशा प्रकारे एकजीव झालेलं आहे आता आपलं. आता आपण हे पीठ थोडा वेळ रेस्टसाठी ठेवलं तरी चालेल. अशा प्रकारे हे मिक्स करून आपण 15 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवणार आहोत. नंतर पहिली पद्धत आहे, अशा प्रकारे थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि थोडंसं हे पीठ घ्यायचं आणि आता अशा प्रकारे हे सांडगे पाडायचे. ही पूर्वीची पद्धत आहे. हात मात्र खूप भगभगतात ह्याने. दुसरी पद्धत आहे, अशा प्रकारे पायपिंग बॅग घेऊ शकता किंवा ही जर नसेल तर दुधाची बॅग किंवा जी डाळीची बॅग असते ती घ्यायची आणि त्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण घालून वरती थोडीशी गाठ मारायची आणि कट मारताना थोडासा मोठा कट मारायचा, जेणेकरून जे आपली सांडग्याची साईज आहे ती थोडीशी मोठी होईल. जर वाळल्यानंतर हे सांडगे खूपच बारीक दिसतात, त्यामुळे तुम्ही मारताना कट थोडासा मोठा पाडा आणि अशा प्रकारे हे सर्व सांडगे पाडून घ्या. अगदी 15 मिनिटात जरी एकटीने केले तरी चालतील. अशा प्रकारे आपण हे सांडगे तयार केलेले आहेत. कमी वेळेत जास्त आपले हे सांडगे तयार होतात, अगदी एकटीने जरी पाडले आणि आपले हातही भगभगत नाहीत. अशा प्रकारे आपण हे सर्व सांडगे पाडून घेतलेले आहेत. आता तिसऱ्या पद्धतीसाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं कढईमध्ये आणि अशा प्रकारे एक प्लेट घ्यायची आणि यामध्ये आपण तेल न लावता हे जे मिश्रण आहे सांडग्याचं जे मिश्रण आहे ते घालायचं आणि थोडीशी साईज जी जाड ठेवायची, जेणेकरून ह्याच्या वड्या जे पाडणार आहोत त्या थोड्याशा जाड होतील साईजने. अशा प्रकारे हे थोडंसं आपण हे पसरवून घ्यायचं आणि पाणी गरम झाल्यानंतरच हे आपण सांडग्याचं मिश्रण म्हणजेच प्लेट ठेवायची कढईमध्ये आणि झाकून ठेवायची. मिडियम गॅसवरती 10 मिनटं उकळण्यासाठी ठेवायची आणि चेक करायचे अशा प्रकारे चाकूने, जर आपल्या सुरीला लागत आहे की नाही अशा प्रकारे चेक करायचं. आता हे मिश्रण छान शिजलेलं आहे, आपल्या सुरीला चिकटतही नाही. आता थंड झाल्यानंतर याचे काप करायचे. गरम असताना काप करू नका, काप व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे थंड झाल्यानंतरच अशा प्रकारे ह्याचे काप करायचे. जर तुम्हाला मोठ्या साईजने वडी पाहिजे असेल तर मोठी साईज ठेवू शकता, लहान साईज पाहिजे असेल तर लहान साईजही ठेवू शकता. अशा प्रकारे आपण ही कट करून घेतलेली आहे. इथे सुरीने किंवा पिझ्झा कटरने जरी कट केले तरी चालतील. अशा प्रकारे आपण ही सर्व वडी कट करून घेतलेली आहे. आता अशा प्रकारे उलादन घ्यायचं आणि खालच्या साईडने अशा प्रकारे प्रेस करून सर्व वड्या काढून घ्यायच्या. अजिबात खाली आपल्या लागत नाहीत किंवा चिकटतही नाहीत. पाहू शकता अशी आपली वडी तयार झालेली आहे. अगदी तुम्ही सर्व मिश्रण अशा प्रकारे करून वड्या पाडल्या तरी चालतील. अगदी कमी वेळेत आपल्या ह्या वड्या त्याचप्रमाणे सांडगे तयार होतात. पाहू शकता साईज पण अगदी छान भाजी लागते या सांडग्यांपासून किंवा वडीपासून. जरूर करून पहा. आता हे सांडगे अशा प्रकारे उन्हामध्ये ठेवायचे. अगदी 5 ते 6 दिवस अशा प्रकारे हे उन्हात घालायचे. ऊन छान दिलं ना की तर हे आपले सांडगे किंवा वडी खराब होत नाही. अगदी 5 ते 6 दिवस छान ऊन द्यायचं. अगदी छान वाळल्या पाहिजेत ह्या सांडगे आणि वडे. जर जास्त 2-3 दिवस तुम्ही उन्हे दिले तर याला लवकरच खराब होऊ शकतात किंवा याला बुरशीही लागू शकते किंवा कीडही लागू शकते. त्यामुळे याला छान ऊन द्यायचीत आणि पॅकबंद डब्यामध्ये ठेवायची. अगदी वर्षभर आपली ही वडी राहते. ते आवाजही पाहू शकता, अगदी खडखडीत असा आवाज येत आहे. छान असे आपले सांडगे आणि वडी वाळलेले आहेत. असाच आवाज पाहिजे किंवा ते वाळले पाहिजे, जेणेकरून खराब होत नाही. आणि हे स्टोअर करताना मात्र पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करायचे. अगदी वर्षभर आपले हे सांडगे आणि वडी राहतात. इथे आपण पाहू शकता सांडगेही छान वाळलेले आहेत.
ही जर रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. त्याचप्रमाणे ते आपण साहित्यही दिलेलं आहे. जरूर आपल्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन. उडदाचे पापड. पीठ मळायची गरज नाही, गोळे तयार करायची गरज नाही किंवा लाटायची गरज नाही. त्याचप्रमाणे या पापडामध्ये आपण पापड खार किंवा सोडाही घालणार नाही, जेणेकरून कमी तेलामध्ये तुम्ही तळू शकता आणि खमंग आपले पापड होतील. अशा प्रकारे आपण हे पापड तयार करणार आहोत. आता इथे मी 1 वाटी घेतलेला आहे उडीद डाळ. आता प्रमाण कसं घ्यायचं तर 1 वाटी उडीद डाळला 1/4 भाग मूग डाळ घ्यायची आणि मूग डाळीचा निम्मा तांदूळ घ्यायचं. मूग डाळ आणि तांदूळ का घालणार आहोत, कुरकुरीत आणि खमंगपणा येण्यासाठी आपण हे दोन्ही वस्तू घातलेल्या आहेत. आता यामध्ये पाणी घालायचं आणि 2दा स्वच्छ डाळ धुवून घ्यायची. आता आपण ही डाळ भिजत घालणार आहोत. अगदी तुम्ही 4 ते 5 तास भिजत घातली तरी चालेल किंवा आदल्या रात्री भिजत घातली तरी चालेल. घालताना मात्र जे मोठं भांडं घ्यायचं जेणेकरून डाळ आणि तांदूळ फुगतात, त्यामुळे थोडंसं मोठं भांडं घ्यायचं भिजवण्यासाठी. आता हे भिजत घालायचं. मी आदल्या रात्री भिजत घातलं होतं. पाहू शकता डाळ आणि तांदूळ छान आपली भिजलेली आहे. अशा प्रकारे हे भिजवून घ्यायचं. आता आपण वाटण तयार करणार आहोत. मिक्सरमध्ये ही डाळ आणि तांदूळ अगदी एकत्र घालायचं आणि पाणी न घालता आपण हे वाटून घ्यायचं. अगदीच तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल तर 1-2 चम्मच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. अशा प्रकारे आपण हे वाटण तयार करून घेणार आहोत. पाहू शकता अगदी असं हे बारीक आपण वाटण तयार केलेलं आहे आणि पाणी घातलेलं नाही. अशा प्रकारे घट्ट आपण हे वाटण तयार करून घ्यायचं. आता आपण हे वाटण जे केलेलं आहे ते मापून घ्यायचं, जेणेकरून पाण्याचा आपल्याला अंदाजासाठी हे मापन वाटून घेतलेलं आहे. पाहू शकता इथे माझे आहे 2.5 वाटी माप झालेलं आहे. आता 2.5 वाटी आपलं हे माप झालेलं आहे तर 2.5 वाटीच आपण पाणी वापरणार आहोत. त्यासाठी हे मी मापून घेतलं होतं. अशा प्रकारे हे पीठ आपलं एका ठिकाणी काढून घ्यायचं. अगदी हे पापड खमंग आणि कुरकुरीत लागतात. जरूर करून पहा आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता आपण हे पीठ शिजवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम भांड्याला अर्धा चम्मच तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून पीठ खाली लागणार नाही. अशा प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे. आता पाणी घालायचं. जेवढं आपलं पीठ होतं तेवढं पाणी घालणार आहे. आता इथे 2.5 वाटी मी पाणी घातलेलं आहे. तुम्ही जर मिक्सरमध्ये वाटताना पाणी जर जास्त घातलं तर प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे अगदी 2-3 चम्मचच पाणी घालायचं वाटण तयार करताना. इथे हिंग घातलेलं आहे, जिरे घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे सर्व घालून घ्यायचं. जर तुम्हाला पापड खार पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही घालू शकता. मी घातलेलं नाही. अगदी कमी तेलामध्ये तळण्यासाठी इथे पापड खार घातलेलं नाही. तेल पापड खार आणि सोडा भरपूर तेल शोषून घेतं. ते शोषून घेऊ नये म्हणून मी ते पापड खार किंवा सोडा घातलेला नाही. अशा प्रकारे आपण ह्यामध्ये थोडंसं नरम पाणी असताना हे मिश्रण घालायचं आणि तुम्ही लाकडीची रवी असते किंवा लाटण्याने अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे मिक्स केलं ना तर गुठळी राहत नाही, म्हणून आपण लाटण्याचा किंवा रवीचा वापर करायचा. अशा प्रकारे हे आपण मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आता आपण हे पीठ शिजवून घेणार आहोत. हे सतत हलवत राहायचं, जेणेकरून ह्यामध्ये गुठळी होणार नाही किंवा खाली लागणार नाही. अशा प्रकारे आपण हे मिक्स केलेलं आहे. पाहू शकता पूर्ण पीठ आता आपले हे घट्ट होत आहे. अशा प्रकारे हे पीठ आपण हलवत राहायचं. पाहू शकता आता आपलं हे पीठ शिजलेलं आहे थोडंसं. आता आपण काय करायचं, अशा प्रकारे तवा ठेवायचा गॅसवरती आणि हे जे पीठ आहे ते त्यावरती ठेवायचं, जेणेकरून खाली पीठ लागत नाही आणि पीठ छान शिजतं. अशा प्रकारे झाकून ठेवायचं. एक 5-10 मिनटं ठेवलं तरी चालेल. अशा प्रकारे आपलं हे पीठ आता तयार झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, याचे गोळे तयार करणार नाही, तर आपण फक्त यातलं थोडंसं मिश्रण चमच्याने जरी घेतलं तरी चालेल. अशा प्रकारे मिश्रण घ्यायचं. त्यावरती प्लॅस्टिकची जी पिशवी असते
ती अशा प्रकारे ठेवायची आणि अगदी प्लेटच्या सहाय्याने अशा प्रकारे आपण ह्याला प्रेस करत राहायचं. अगदी गोल असा आपण शेप द्यायचा आणि अगदी पातळ असा आपला पापड तयार होतो. एका वेळी तुम्ही 1 किंवा 2 ही करू शकता. अशा प्रकारे मी हा सर्वप्रथम पहिली पद्धत दाखवत आहे की तुम्हाला एक पापड तयार करून आणि अशा प्रकारे कागद तो पसरवायचा आणि अगदी अलगद उचलायचा. अशा प्रकारे पापड केले ना की आपले पटपट पापड तयार होतात. आपण दुसरी पद्धत पाहणार आहोत. अगदी 2 गोळे एकदम ठेवायचे, त्यावरती प्लेट ठेवायची अशा प्रकारे आणि प्लेटनं पूर्ण अशा प्रकारे दाबून घ्यायचे. एका वेळी तुम्ही 2-2 ही पापड तयार करू शकता. अशा प्रकारे अगदी गोल आणि पातळ आपला पापड तयार आहे. अगदी लाटण्याचीही गरज नाही. अगदी तुम्ही मशीनवर जरी केलं तरी चालेल. अशा प्रकारे आपण हे पापड तयार करून घ्यायचे. अगदी पीठ मळायचीही गरज नाही. अगदी जास्त मेहनत न घेता आपले पापड तयार होतात. अशा प्रकारे पाहू शकता अगदी गोल आकारामध्ये आपले पापड आणि अगदी पातळ असे पापड तयार झालेले आहेत. अगदी उन्हामध्ये 4 दिवस उन्हात घालायचे. सर्वप्रथम आपण हे घरामध्येच घातलेलं आहे थोडंसं उन्हामध्ये आणि दुसऱ्या दिवशी आपण हे उन्हामध्ये घालायचे. अशा प्रकारे हे सर्व पापड मी तयार करून घेतलेले आहेत. 4 दिवसानंतर छान असे पापड आपले हे वाळलेले आहेत. आता आपण हे पापड तळून घेणार आहोत. तळताना मात्र अगदी कमी तेलामध्ये तुम्ही हे पापड तळू शकता. अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि हे पापड तळून घ्यायचे. पाहू शकता अगदी दुप्पट आपला हा पापड तयार होतो आणि अगदी कमी तेलामध्ये तुम्ही हे पापड तळू शकता. अगदी जास्त तेलाचीही गरज लागत नाही. अशा प्रकारे पाहू शकता हाताला तेलही लागत नाही. अशा प्रकारे अजिबात तेलकट हे पापड तयार होत नाहीत आणि अगदी कुरकुरीत पापड हे तयार होतात. विदाऊट सोडा आणि पापड खार आणि खायला अगदी खमंग लागतात. हिंगमुळे तर अगदी खूप छान टेस्ट येते. जरूर करून पहा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर पल्लवी मराठीज रेसिपी जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तयार आहेत आपले उडदाचे पापड. नमस्कार. उन्हाळी वाळवणमध्ये आज बटाट्याचे चिप्स पाहणार आहोत. सर्वजण बटाट्याचे चिप्स करताना तुरटी वापरतात, पण ती तुरटी किती वापरावी, किती प्रमाणात वापरावी आणि शिजवताना ते तुरटी वापरावी की नाही याचे सर्व आपण प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. असे पांढरे शुभ्र चिप्स करण्यासाठी ते मी घेतलेले आहेत 3 किलो बटाटे. आता कोणता बटाटा घ्यावा तर अगदी तुम्ही नवा जुना कोणताही बटाटा वापरू शकता. लहान मोठा कोणतीही साईज तुम्ही ते बटाट्याची घेऊ शकता. अशा प्रकारे बटाटा घेऊन त्यावरचं जे साल आहे ते आपण काढून घेणार आहोत. आता हे साल काढलेला बटाटा मात्र पाण्यामध्ये ठेवायचा, कोरडा ठेवायचा नाही, पाण्यामध्ये ठेवायचा आणि त्यामध्ये थोडीशी तुरटी आपण अशा प्रकारे फिरवून घ्यायची. फक्त फिरवून घ्यायची. ह्यामध्ये मी तुरटीचे काप टाकलेले नाहीत. अशा प्रकारे फिरवून घ्यायची. आता दुसऱ्या भांड्यामध्येही पाणी घेतलेलं आहे, त्यामध्येही तुरटी अशा प्रकारे फिरवून घेणार आहोत मी 1 मिनिट. आता हे जे पाणी आहे यामध्ये मी बटाट्याचे चिप्सचे काप आहेत ते यामध्ये घालणार आहोत. त्यासाठी मात्र पाण्यामध्ये तुरटी छान 1 मिनिट फिरवून घ्यायची. आता हे बटाट्याचे काप्स आपण अशा प्रकारे चिप्स पाडून घेणार आहोत. आता हे चिप्स आहेत ते अगदीच पातळ पाडायचे नाही किंवा अगदी जास्त जाड पाडायचे नाहीत. अगदी मीडियम साईज आपण पाडायची. जर जास्तच पातळ झाले ना तर तळताना करपले जातात. त्यामुळे अशा प्रकारे हे मीडियम साईज आहे ना अशा प्रकारेच काप पाडून घ्या. थोडेसे मीडियम साईज जाड आहेत हे. आता हे जे काप आहेत ते पाण्यामध्ये आपण टाकायचे. तुरटीचं पाणी आहे त्यामध्ये टाकलेले आहेत. आता किती वेळ ठेवायचं तर इथे तुम्हाला जास्त वेळ नसेल तर 4 तास आपण हे काप पाण्यामध्ये ठेवायचे स्टार्च जाण्यासाठी. जर तुमच्याकडे वेळ असेल तर मात्र पूर्ण रात्रभर तुम्ही पाण्यामध्ये हे काप ठेवू शकता. इथे मी पूर्ण रात्रभर हे काप पाण्यामध्ये ठेवले होते. तुरटी मात्र थोडीशी अशा प्रकारे पुन्हा सर्व पाण्यामध्ये फिरवून घ्यायची. इथे मी तुरटी चिरडून टाकलेली नाही तर फक्त तुरटी आपण अशा प्रकारे 1 मिनिट फिरवून छान घेतलेली आहे. जास्त ही तुरटीचा वापर झाला की आपले जे चिप्स आहेत ते काळे पडतात, म्हणून इथे आपण जास्त तुरटीचा वापर केलेला नाही. फक्त जे काप आहेत त्यामध्ये ही तुरटी अशा प्रकारे फिरवून घ्यायची. हे जे काप आहेत ते काळे होत नाहीत. आता हे मी रात्रभर अशा प्रकारे पाण्यात ठेवणार आहोत. जर वेळ नसेल तर पुन्हा सांगते मी 4 तास ठेवले तरी चालतील.
अशा प्रकारे हे मी रात्रभर ठेवलेले आहेत. दुसऱ्या दिवशी पाहू शकता जे आपले बटाट्याचे चिप्सचे काप आहेत ते पाहू शकता अगदीच पांढरे आहेत, काळे पडलेले नाहीत. आता आपण गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे काप शिजवून घेणार आहोत. आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. काही जण इथे तुरटी टाकतात, तेच आपण आज सांगणार आहोत. इथे शिजवताना तुरटी टाकायची नाही. हे काप वाळल्यानंतर, चिप्स वाळल्यानंतर काळे पडतात, तेच मुख्य कारण आहे. इथे तुरटी वापरताय, इथे तुरटी वापरायची नाही. आणि आता हे ते सर्व काप आपण पाण्यामध्ये टाकून घेतले. गॅसची फ्लेम आहे ती मोठी ठेवायची आणि बटाटा शिजवून घ्यायचा. आता हा बटाटा कितपत शिजवायचा तर 80% आपण हा बटाटा शिजवून घेणार आहोत. आता इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत की बटाटा शिजला आहे की नाही कसं ओळखायचं. आता आपण पाहू शकता पूर्ण आपल्या बटाट्याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण हा बटाटा चेक करणार आहोत. त्यासाठी त्यातला एक काप आपण घ्यायचा आणि जसा आपण कागद फाडतो ना तशा प्रकारे आपण हा काप फाडून घ्यायचा. पाहू शकता अगदी कागद फाडतो तसा आपला हा काप फाटला जातो. अशा प्रकारे आपल्याला हे कळतं की आता आपले बटाट्याचे चिप्स तयार आहेत वाळवण्यासाठी. आता आपण अशा प्रकारे एक चाळण घ्यायची. मोदक पात्र घेतलं तरी चालेल. आणि अशा प्रकारे हे बटाट्याचे काप आहेत ते त्यामध्ये नितळण्यासाठी काढून ठेवायचे. अगदी 5 ते 7 मिनिटं नितळण्यासाठी ठेवायचे. आता इथे माझ्याजवळ मोठं भांडं नव्हतं त्यामुळे मी थोडे थोडे काप अशा प्रकारे हे शिजवून घेत आहे. आता पुन्हा मी हे काप टाकताना मात्र थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत आणि हे पुन्हा काप टाकायचे आणि शिजवून घ्यायचे. आता हे पुन्हा सर्व मिक्स करून शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे नितळलेले काप आहेत ते मात्र मी घरामध्ये फॅन खाली वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत. उन्हामध्ये ठेवायचे नाहीत, लगेच उन्हामध्ये ठेवायचे नाहीत. 2 दिवसाने घरात वाळवल्यानंतर उन्हामध्ये फक्त 1 तास वाळवून घ्यायचे. अशा प्रकारे 2 दिवस मी फॅन खालीच वाळवून घेतलेले आहेत. पाहू शकता अजिबात कलर चेंज झालेले नाहीत आणि आपले हे वेपर्सही छान तयार झालेले आहेत. अशा प्रकारे मी उन्हामध्ये फक्त 1 तास किंवा अर्धा तास वाळवून घ्यायचे उन्हामध्ये दुसऱ्या दिवशी 2 दिवसानंतर. आणि अशा प्रकारे गरम तेलामध्ये तळून घ्यायचे. पाहू शकता अगदी पांढरे शुभ्र आपले हे बटाट्याचे वेपर्स तयार होतात. आता हे ते मात्र तुरटी वापरताना जास्त तुरटीचा वापर करू नका, त्यामुळेच आपले हे बटाट्याचा कलर आहे तो चेंज होतो. जेव्हा आपण बटाट्याचे काप पाण्यामध्ये ठेवतो त्यावेळीच तुरटी वापरायची आणि शिजवताना तुरटी वापरायची नाही. आणि हे उन्हामध्ये घालायचे नाही तर सावलीमध्ये घालायचे, त्याने कलर चेंज होत नाही. अशा प्रकारे आपले बटाट्याचे चिप्स तयार आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा, क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील. जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून कळवा. तयार आहेत आपले बटाट्याचे चिप्स उन्हाळी वाळवण आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर अगदी उपवास असो वा नसो सर्वांनाच आवडणारी आणि अगदी तिप्पट फुलणारी आज आपण साबुदाणा बटाटा चकली पाहणार आहोत. आणि ही चकली बनवताना आपण एक अशी ट्रिक वापरणार आहोत जेणेकरून आपली चकली आहे ती अगदी तिप्पट आणि चौपट फुलली जाईल. चला तर त्यासाठी सर्वप्रथम आपण साबुदाणा घेतलेला आहे. आता ह्यो 2 वाटीने मी साबुदाणा मापून घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपण एका भांड्यामध्ये भिजत घालणार आहोत. त्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं जेणेकरून शाबू जे आहे ती छान भिजली जाईल. आता यामध्ये पाणी घालायचं, 2दा स्वच्छ धुवून घ्यायची. आता शाबूमध्ये पाणी किती घालायचं तर अगदी आपली शाबू आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी आलं पाहिजे. आणि चेक करताना जे आपलं बोट आहे ते पुढचं थोडंसं आपलं हे पाहू शकता मी दाखवलेलं आहे एक पेर तेवढं पाणी घालायचं आणि रात्रभर भिजत ठेवायची. दुसऱ्या दिवशी पाहू शकता छान शाबू भिजलेली आहे. चेक करायचे अशा प्रकारे बोटाने अगदी मॅश होते. अशा प्रकारे आपली ही शाबू छान भिजलेली आहे. आता इथे मी 3 मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही शाबू घालायची थोडी थोडी आणि पाणी न घालता वाटून घ्यायची. वाटताना अजिबात पाणी वापरायचं नाही. अशा प्रकारे ही बारीक वाटून घ्यायची. अगदी तुम्ही इथे हाताने जरी मॅश केली तरी चालेल, पण मिक्सरला बारीक केली ना की अगदी मॅश होते चांगली, म्हणून मी मिक्सरला लावली होती. आता इथे मी 3 ते 4 बटाटू मोठ्या साईजचे उकडून घेतलेले आहेत. तेही आता अशा प्रकारे खिसणीने खिसून घ्यायचे. खिसणीने खिसून घ्या किंवा मॅशरने मॅश केले तरी चालतील, मात्र त्यामध्ये गुठळी
ठेवू नका. अशा प्रकारे पूर्ण अगदी बारीक मॅश करून घ्यायचे. आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि लाल तिखट. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. इथे जर तुम्ही उपवासासाठी जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर ह्यामध्ये जरूर वापरू शकता. अशा प्रकारे हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं. जर अशा प्रकारे तुमच्याकडं कॉटनचं कापड असेल किंवा सुती कापड असेल तरी चालेल. त्यावरती हे मिश्रण आहे ते घालायचं. आणि कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी आल्यानंतरच हे अशा प्रकारे कापड त्यामध्ये ठेवायचं आणि 10 मिनिटं छान वाफवून घ्यायचं. जर अशा प्रकारे कापड नसेल तर तुम्ही अशा प्रकारे प्लेटमध्ये जरी ठेवलं तरी चालेल. अशा प्रकारे पूर्ण पाहू शकता कलर चेंज झालेला आहे. छान असं हे पीठ आता आपलं शिजलेलं आहे. शिजवून घ्या पीठ. अगदी आपली चकली आहे ती दुप्पट आणि तिप्पट फुलली जाते. अशा प्रकारे आपण हे पीठ शिजवून म्हणजेच वाफवून घेतलेलं आहे. आणि आता अशा प्रकारे साच्यामध्ये भरायचं आणि अशा प्रकारे चकली गाळायची. अगदी 3 ते 4 दिवसामध्ये उन्हामध्ये छान ही चकली वाळवून घ्यायची. अगदी वर्षभर आपली ही चकली राहते आणि अगदी तिप्पट आणि चौपट फुलली जाते. अशा प्रकारे आपण सर्व चकल्या ह्या गाळून घेतलेल्या आहेत. वाळल्यानंतर पाहू शकता छान अशी चकली ही 3 ते 4 दिवसांनी वाळलेली आहे. नॉर्मल तेल गरम करायचं आणि मीडियम साईजवर गॅसच्या फ्लेमवरती ही तळून घ्यायची. स्लो किंवा मीडियमच गॅसची फ्लेम ठेवा. फास्ट ठेवली तर कलर चेंज होतो. त्यामुळे अगदी मीडियम साईजवरती आपण ही चकली तळून घ्यायची. अगदी कुरकुरीत आणि अगदी तिप्पट फुललेली आहे. अगदी टेस्टी लागते. जरूर करून पहा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी. अजिबात तेलकट होत नाही आणि अगदी 1-1.5 वर्ष आपली ही चकली राहते. रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. उन्हाळी वाळवणमध्ये आज आपण एक गोड पदार्थ पाहणार आहोत. अगदी वर्षभर तुमचा हा गोड पदार्थ राहू शकतो. त्यासाठी इथे मी शाबू भिजवलेली घेतलेली आहे. रात्रभर आपण ही शाबू भिजत ठेवली होती. आता ही भिजलेली शाबू मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायची. वाटताना पाणी वगैरे काही वापरायचं नाही. आता इथे मी 1 वाटी शाबू घेतलेली आहे. त्यासाठी 1.5 वाटी पाणी घ्यायचं. अगदी चिमूटभर मीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी साखर. आता आपण यामध्ये शाबू घालायची आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. यातील शाबूच्या गुठळ्या आहेत त्या सर्व अशा प्रकारे फोडून घ्यायच्या आणि हे सर्व एकजीव करायचं. गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि हे सर्व मिक्स करून शिजवून घ्यायचं. आता आपण अशा प्रकारे शिजवल्यानंतर पाक चेक करणार आहोत. 1 तारी पाक अशा प्रकारे तयार होतो. असा पाक तयार झाला की गॅस बंद करायचा. आता ही शाबू आपली छान शिजलेली आहे. गरम असतानाच अशा प्रकारे उन्हामध्ये आपण वाळवण्यासाठी घालायचं. अशा प्रकारे हे गोड शाबूचे पापड तयार करून घ्यायचे. उन्हामध्ये अगदी 3 ते 4 दिवस वाळवण्यासाठी ठेवायचे. पाहू शकता वाळल्यानंतर अशा प्रकारे आपले हे पापड तयार झालेले आहेत. अगदी पांढरे शुभ्र आणि खाण्यासाठी तर अगदी कमाल लागतात. जसे आपण कँडी खातो तशा प्रकारचा हा एक पदार्थ लागतो. जरूर करून पहा. अशा प्रकारे हे वाळलेले आपले शाबूचे पापड आहेत. आता हे शाबू पापड आपण तळणार आहोत. अशा प्रकारे आपण हे शाबू पापड तळायचे. तळल्यानंतर पूर्ण साखर विरघळली जाते पाहू शकता. आणि अशा प्रकारे आपले हे पापड तयार होतात. गरम असतानाच हे पापड थोडेसे मऊ होतात पण थोड्या वेळाने गार झाल्यानंतर अगदी कठीण असे आपले हे पापड तयार होतात. अगदी कँडी खातो ना अशा प्रकारेच आपले हे पापड लागतात. जरूर करून पहा.
आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहता येईल. अशा प्रकारे ते साहित्यही दिलेले आहे आणि आपले हे शाबूचे गोड पापड तयार झालेले आहेत. जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साबुदाणा न भिजवता, कोणतीच पूर्वतयारी न करता आपण हा साबुदाणा पापड तयार करणार आहोत. अगदी कमी तेलामध्ये तुम्ही हा साबुदाणा पापड तळू शकता. अगदी जास्त तेलाचीही गरज भासत नाही आणि हा साबुदाणा पापड अगदी तिप्पट फुलला जातो. अगदी करायला पद्धत सोपी आहे. झटपट आपली ही रेसिपी तयार होते. आणि ही रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि अजिबात हा आपला पापड तेलकट होत नाही, पाहू शकता. आणि अगदी कुरकुरीत हा पापड तयार होतो. चला तर त्यासाठी आपण इथे 1 वाटी शाबू घेतलेली आहे. आता ही शाबू मी भाजलेली नाही, अगदी कच्ची शाबू आपण घ्यायची. आता ही शाबू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून 1-2दा फिरवून घ्यायची. पाणी न घालता आपण हे बारीक करून घ्यायची. थोडीशी दरदरी वाटली तरी चालेल. त्यानंतर 2 मीडियम साईजचे इथे मी बटाटे कट करून घेतलेले आहेत. आता हे कट केलेले बटाटे 2दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, जेणेकरून यातील स्टार्च कमी होतो आणि जो आपला पापडाचा कलर आहे तो काळपट होत नाही. त्यासाठी स्वच्छ 2दा धुवून घ्यायचे आणि पुन्हा मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं. आता हे वाटण तयार करताना पाण्याचा वापर करू शकता. थोडं थोडं पाणी घालून आपण हे वाटण तयार करून घ्यायचं. आता हे वाटण तयार केलेलं आहे ते आपण अशा प्रकारे गाळणीने गाळून घ्यायचं. आता इथे मी पाणी आणि बटाटा वाटताना टोटली 2 वाटी पाण्याचा वापर केला होता. आता पुन्हा कढईमध्ये 2 वाटी पाणी घ्यायचं. टोटल आपल्याला 4 वाटी इथे पाण्याचा वापर झालेला आहे. आता 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच चिली फ्लेक्स घातलेले आहे. तिथे तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. जर तुम्ही जिरे खात असाल तर यामध्ये जिरेही घालू शकता. त्यानंतर शाबू आणि बटाट्याचं मिश्रण घालून हे मिक्स करायचं. पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर हे सर्व घालायचं. पाणी जास्त गरम झालं की ह्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे थोडंसं गरम असतानाच पाणी हे घालायचं, गुठळ्या होत नाहीत. आता हे मिश्रण मिडियम गॅसवरती छान शिजू द्यायचं आणि हे सतत हलवत राहायचं. आता पाहू शकता थोडंसं पाणी आटत आहे. आता इथे मात्र गॅस थोडासा कमी करायचा. आता हे थोडं आपलं पाणी आटलेलं आहे. अशा प्रकारे आपलं पाहू शकता मिश्रण बुडबुड येत आहेत आपल्या मिश्रणाला आणि आता हे मिश्रण शिजत आहे. टोटली 7 ते 8 मिनिट हे मिश्रण शिजण्यासाठी लागतं. आता गॅस स्लोवरती आपण हे मिश्रण शिजवून घ्यायचं. पाहू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि हे मिश्रण छान शिजलेलं आहे. अशा प्रकारे बबल्स येत आहेत ना, त्यावेळी कळतं आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे. शाबूही शिजलेले आहे. इथे मी जे बटाटे वाटून घातलेले आहेत ते तुम्ही खिसूनही घालू शकता. जर वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये लावलं तरी चालेल. आता हे थोडं थोडं मिश्रण घालून अशा प्रकारे गोल आकार देत आपण हे पापड तयार केलेले आहेत. उन्हामध्ये अगदी 3 ते 4 दिवस लागतात वाळण्यासाठी. वाळल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे आपले पापड तयार झालेले आहेत. आता हे पापड तळताना अगदी कमी तेलामध्ये आपण हा पापड तळणार आहोत. जास्त तेलाची गरज भासत नाही. त्याचप्रमाणे गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी स्लो ठेवायची, जेणेकरून हा पापडाचा कलर चेंज होणार नाही. पाहू शकता अगदी तिप्पट असा हा आपला पापड फुललेला आहे आणि अजिबात हा पापड आपला तेलकट होत नाही. कमी तेलामध्ये तळू शकता. अगदी कुरकुरीत असा आपला पापड तयार होतो. आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील, नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.